हां, एक तुमच्यासाठी आणि एक कुणासाठी टाकलेत? मनू, शत्रुपा आणि एक त्यांची मुलगी, तिघांसाठी कर्दमजीने आसनं बसायला टाकलेत. कथा गोड आहे ऐका. आणि कर्दमजीने विनंती केली पाहुण्यांना, या आसन ग्रहण करा, स्वागतम सुस्वागतम. पाहुण्यांचं स्वागत वेलकम केलं पाहिजे ना. आणि मग एका आसनावर कर्दमजी बसले, एका आसनावर महाराणी शत्रुपा बसल्या. आणि एक आसन होतं ते कुणासाठी होतं? तिसरी कोण होती त्यांच्यात? त्यांची मुलगी, तिचं नाव काय? देवहूती. त्या देवहूतीला बसायला आसन टाकलं. पण त्या देवहूतीने विचार केला, मी या आसनावर जर बसावं तर काही मिनिटानंतर हे माझे कोण होणार आहेत? कारण यांच्याकडे प्रस्ताव कशाचा घेऊन आलोय आपण? हा, तुम्ही बोला गड्या, थोडं तरी बोला, आजच्या दिवस बोला. तुम्ही बोलल्याशिवाय आज मला कथा करता येणार नाही. हे माझे कोण होणार आहेत? पती होणार आहेत. मिस्टर, हे माझे काही मिनिटानंतर मिस्टर होणार आहेत. आणि मग त्या देवहूतीने विचार केला, जर यांनी आसन टाकलेल्या आसनावर मी बसली तर नवऱ्याकडनं काम करून घेण्याचं, सेवा करून घेण्याचं पाप मला लागेल. किती दूरचा विचार केला. कोणी विचार केला? हा, लग्न जमवण्याच्या अगोदरची घटना आहे, लग्न झालेलं नाही. बरं, दुसरा विचार केला त्या देवहूतीने, जर मी या आसनावर नाही बसली तर मला आत्ताच 5 मिनिटापूर्वी यांनी सांगितलं की आइये वेलकम, आसन ग्रहण करा. आणि जर मी या आसनावर बसले नाही तर हे माझे कोण होणार आहेत 5 मिनिटानंतर? बोला ना माय, एकदा तरी बोला. पती होणार आहेत ना, बरोबर. आणि मग मी यांच्याकडनं जर मी आसनावर बसले नाही तर पतीची आज्ञा मोडल्याचं पाप मला लागेल. म्हणजे तिला इकडे आड आणि तिकडे विहीर निर्माण झाली. किती मोठा प्रश्न आहे. किती देवहूतीने बारीक विचार केला असेल. म्हणून माझी एक विनंती आहे दादा, मुलगी सुशिक्षित आणि सुंदर असण्यापेक्षा सुसंस्कारी पाहिजेत. एखादी मुलगी फक्त दिसायला सुंदर असती, मला पान फुलं वाहा, काही कामाची नाही, संस्कारहीन. मुलगी सुंदर असावी पण ती सुसंस्कारी असणं गरजेचं आहे. म्हणून पहिली गोष्ट, ज्यांचे लग्न बाकी आहेत त्यांनी मुलीची सुंदरता पाहण्यापेक्षा तिचे संस्कार पहा. मग तुम्ही म्हणाल तिचे संस्कार कसं कळणार आम्हाला एका दिवसातच? काही नाही, तिची इंस्टा आणि फेसबुक ID तपासा, सगळा बायोडाटा तुम्हाला कळेल. हे मी सांगायची गरज नाही. प्यार से बोलो राधे राधे. काय करावं त्या देवहूतीला प्रश्न पडला. खरं तर हा प्रश्न मलाही पडला की त्या देवहूतीने काय करायला पाहिजेत. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना ना. मग मला सांगा, त्या देवहूतीने काय केलं पाहिजे? त्या पतीकडनं, होणाऱ्या पतीकडनं टाकलेल्या आसनावर बसायला पाहिजे का नाही? थोडं आवाज, एक किंचित थोडा आवाज कम करो. बसायला पाहिजे का नाही? बरं, हे उत्तर देण्याचा अधिकार त्यालाच आहे जी म्हणत नवऱ्याला सांगते ना येताना गोकुळाने मेथीची भाजी घेऊन या, तिने उत्तर नाही द्यायचं. जी नवऱ्याला कामं सांगते तिने उत्तर द्यायचं नाही. आम्ही जर सहज बाहेर गेलो तर हळूच फोन केला, कुठे चौकात, मग एक काम करा, येताना पिशवी आणि मेथीची भाजी घेऊन या.
आपल्याला असे कामं येतात, तुम्ही करता का नाही कामं? सहज काम सांगून जातात आपल्याला. ही कथा त्यांच्यासाठी स्पेशल. जरा तुमचं ओझं हलकं करतो. हा, काय केलं पाहिजे आजी? त्या मुलीने आसनावर बसलं पाहिजे का नाही? बसायला पाहिजे, पण मग नवऱ्याकडनं सेवा करून घेण्याचं पाप लागेल ना तिला. काय करायला पाहिजे तिने? नाना काय म्हणणं आहे तुमचं? बसायला पाहिजे? नाही बसायला पाहिजे. बरं, मग नवरा होणारा नवरा सांगतोय आसन ग्रहण करा, म्हणजे त्यांच्या आज्ञा मोडल्याचं बी पाप लागेल ना तिला. काय केलं पाहिजे तिने? नानी काय केलं पाहिजे तिने? नानी वैतागून म्हणताय तिने काही कर, बस म्हणा नाही तर उठ, मला काही घेणं देणं नाही. बसली तर ठीक, नाही तर माझे मी चालली पुढे निघून. हा, नानी असंच करतात, ऐकतात ऐकतात नाही उरकलं पोरीचं की निघाल्या पुढं. काय म्हणणं आहे तुमचं? नानी तिने बसलं पाहिजे का नाही आसनावर? नाही, उभी तर आहेच ना ती. अहो बिनविरोध आहे, बिनविरोध उभी आहे ती. पैर से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो. ऐका, फार गोड सूत्र आहे. ती संस्कारी होती. तिने काय केलं ऐका, ती आसनावरही बसली नाही आणि आसन खालीही ठेवलं नाही. मग तुम्ही म्हणाल काय केलं तिने? तिने एक आयडिया वापरली. आयडिया, सुसंस्कार मुलीचे लक्षण बघा. तिने एक आयडिया अशी वापरली, पूर्ण शरीर जमिनीवर ठेवलं, म्हणजे बसताना जमिनीवर ठेवलं आणि आपला उजवा हात आसनावर ठेवला, म्हणजे आसी बसली. लक्षात आलं? शरीर खाली, मांडी खाली आणि हात आसनावर ठेवला. आसन टाकलेलं असतं ना खाली, त्या आसनावर ठेवला. याचं कारण काय? एक तर आसन रिकामं पण नाही आहे आणि दुसरी गोष्ट आसनावर बसली पण नाही आहे. नाही कळालं तुम्हाला? तुम्ही म्हणाल हे कसं काय झालं? तर याचं एक उत्तम उदाहरण देऊ का तुम्हाला? जुन्या लोकांना, हे आत्ताच्या मुलामुलींना कळणार नाही, जुन्या लोकांना सांगतो. पूर्वी नाशिकवरून पुण्याला जायला एवढ्या मोठ्या बस नव्हत्या. मग सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3च बस असायच्या नाना. आळंदीला जायला तुम्हाला वारीला मग 3च बस असायच्या, पण वारकरी खूप असायचे. मग काय करायचे तुम्ही जुनी माणसं? त्या ठक्कर बाजारला किंवा CBI आहे का, CBS, हां मला ते CBIच लक्षात येतं. हां, त्या ठक्कर बाजारला गेल्यानंतर तिथून पुण्याला गाडी जाते. मग बस एक आहे, यात्रेकरी पुष्कळ गर्दी करतात. मग तुम्ही जुनी लोक काय फॉर्म्युला वापरायचे माहिती आहे का? जरा आठवा. आपल्या हातात उपरनं रुमाल असायचं आणि गाडी तिथं स्टॉपला लागली की लगेच खिडकीतनं, बरोबर. तेव्हा काय ऑनलाईन रिझर्वेशनची सुविधा नव्हती. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही ज्या खिडकीतनं तुमचं उपरनं टाकलं आणि ज्या आसनावर पडलं सीटवर, तिथं कोणाची बसायची ताकद होती का? तुम्ही बसलेले आहात तिथं, तुम्ही तर खालीच उभे आहात. म्हणजे आसन रिकामं आहे आणि कुणी बसवू शकत नाही. देवतीने हाच फॉर्म्युला वापरला. शरीर खाली ठेवलं आणि हात आसनावर ठेवला. प्यार से बोलो राधे राधे. कर्दमजीच्या लक्षात आलं, मुलगी पसंत पडली. काही काही गोष्टी फक्त मुलीला प्रश्न विचारूनच तिला पास करायचं नाही, तिच्या व्यवहारातनं सुद्धा. ही जुनी माणसं मुलगी बघायला गेले ना, त्यांना काय ते व्हॉट इज युअर नेम वगैरे असं काही विचारत नव्हते. पहिले तिच्या तळपायाकडे बघायचे. ही जुन्या लोकांचा फॉर्म्युला होता आणि हा रिअल आहे. आणि मग कर्दमजीच्या लक्षात आलं की मुलगी उपयोग्य आहे, सुसंस्कारी आहे. आणि मग दोघांची बोलणी झाली. आणि बोलणं झाल्यानंतर कर्दमजीने होणाऱ्या सासू सासऱ्याला, अर्थात मनू आणि शत्रुपाला सांगितलं, मला तुमची मुलगी पास आहे. मुलीला विचारलं, मुलीलाही मुलगा पास आहे. आणि मग
कर्दमजीचं होकार दिल्यामुळे प्रश्न आला घेण्या देण्याचा. तुमच्याकडे आहे का नाही पद्धत? तोळे आहे? जे घेणारे आहेत ना त्यांना मुलीच देऊ नये, माझं तरी हे मत आहे. आणि जे मुलीकडनं म्हणजे आपल्या होणाऱ्या सुनाकडनं होणाऱ्या पत्नीकडनं जी दहेज घेतात ना त्यांच्यासारखा भिकारी दुसरा कोणी नाही, अपेक्षा करत असतील तर. म्हणून मुलीकडनं फक्त नारळाची अपेक्षा करा आणि कन्यादानाची मुलीची अपेक्षा करा. कारण तुम्ही मुलाला एवढं काबिलियत बनवा, एवढं तयार करा की त्याला सासरवाडीकडनं काहीतरी मिळावं याची अपेक्षाच त्याला शिल्लक राहिली न पाहिजे. त्याला एवढं कर्तबगार बनवा. मी तर एक नमुना असा पाहिला का म्हटलं घरात टी व्ही नाही तुमच्या? नाही, येईल ना म्हटलं आता पुढच्या वर्षी मुलाचं लग्न आहे. अरे पहिले तुझ्या मुलाला कोणी देते का हे बघ आणि नंतर विचार कर टी व्ही यायचा. म्हणजे डबल डबल व्हायला नको, ही आपली विचारधारा आहे. म्हणजे आपण किती दरिद्री आहोत हे आपलं आपण तपासून पहा. आणि कर्दमजी म्हटले मला काही अपेक्षित नाही आहे. अरे देवाकडनं मागितलं तर तुम्ही कोण आहेत? पण कर्दमजी म्हणले माझी एक अट आहे. कोणती? मला एक संतती झाली की मी संन्यास घेईल. जी आठ देवासोबत करार करून घेतला होता. मनू आणि शत्रुपा म्हणाले हो हो आणखी तर लग्नच व्हायचंय आणि मुलगा म्हणतोय लगेच एक संतती झाल्यावर घटस्फोट घ्यायचा. संन्यास घेणं म्हणजे काय सोडून जाणे? मनू आणि शत्रुपा म्हणले बेटा देवती चल आपलं दुसरं स्थळ बघू नाशिक जिल्ह्यात बागायतदार. हे काय कामाचं आहे? लग्न होण्याच्या अगोदर सोडून जाण्याच्या गोष्टी करतोय, हे काही कामाचं नाही आहे. चल. पण देवती संस्कारी होती. देवतीने सांगितलं नाही आई बाबा मी यांच्याशी लग्न करायला तयार आहे आणि मला यांची आठ सुद्धा मान्य आहे. आणि माझ्याकडे काय बघताय नाना? हो गया जंगल में मंगल. झालं लग्न एका सेकंदात. कुणाचं? देवतीचं आणि कर्दमजीचं. मनू शत्रुपाने कन्यादान केलं आणि निघून गेल्या. निघून गेल्यानंतर कर्दमजी आणि देवती दोघंच कुटियात आहेत. लग्न झालं कर्दमजीचं आणि मग कर्दमजीच्या लक्षात आलं. कर्दमजीचा त्रिलोक्यात नाव लौकिक झाला. कर्दमजी म्हणाले राम माझा विवाह झाला आणि माझं एवढं नाव प्रगती झालं, मी खूप प्रगतशील झालो आहे. पण माझा एक महत्त्वाचा बोध लक्षात ठेवा. माणसाच्या जीवनातलं लग्न विवाह असा एक टर्न पॉईंट आहे, असं एक महत्त्वाचं वळण आहे. एक तर माणसाची तिथून प्रगती होते नाही तर डायरेक्ट अधोगती होते. तुमचं काय मत आहे या वाक्यावर? एक तर लग्न झाल्यावर त्या लक्ष्मीचा पायगुण ही भावना आहे. मी या गोष्टीला समर्थन देत नाही. मी अंधश्रद्धाच्या विरोधात काम करणारा माणूस आहे. एक तर माणसाचं लग्न झालं की तिथून प्रगती होते नाहीतर अधोगती होते, हे मान्यच करावं लागेल. कर्दमजीचं त्रिलोक्यात नाव झालं, पण कर्दमजीच्या नंतर लक्षात आलं लग्न तर थाटामाटात झालं, पण नेमकं ज्याने लग्न जमवलं, जो लग्नाचा मध्यस्थी होता त्यालाच पत्रिका द्यायचं विसरलं. कोणी जमवलं होतं लग्न हे? हा तेच म्हणलं का? म्हणलं तुमच्यापैकी कोणी हातवर करते ज्यांना लग्न जमवायचा छंद आहे ते. देवाने जमवलं ना. आणि नेमकं कर्दमजी लग्नात देवालाच निमंत्रण द्यायचं विसरले. आपलं पण असंच होतं. आपण जवळच्याच माणसाला पत्रिका द्यायचं विसरतो, अख्खं गावाला निमंत्रण देतो, पण चुकून जवळचाच राहतो. आणि मग कर्दमजीच्या लक्षात आलं. कर्दमजी म्हणले हो हो प्रभू, अहो तुमच्या कृपेमुळेच माझं जगात एवढं मोठं नाव झालं, पण मी तुम्हाला पत्रिका द्यायचं विसरलो, मला क्षमा करा आणि तुमची सदैव कृपादृष्टी माझ्यावर राहू द्या. आता जे माझं नाव लौकिक आहे, तपवान बलवान,
हे फक्त आणि फक्त तुमच्या कृपेमुळे. आणि मग कर्दमजीने आसन लावलं, डोळे बंद केले आणि ज्या भगवंताने परब्रह्माने लग्न जमवून दिलं त्या देवाला सांगतात, प्रभू आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, बस नाम मेरा हो रहा है. देवा हे तुझ्या कृपेमुळे सर्व होत आहे. तर सर्वांनी हात वर करा एक साथ. सब काम हो रहा
प्यार से बोलो राधे राधे। जरा जोर से बोलो ना, और जोर से बोलो। बहुत प्यारा भजन है। प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया बस नाम मेरा हो रहा है। खरं तर हे भजन प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वीकार केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे। आज तुमचं आमचं जे जगात नाव आहे ना, ते केवळ भगवंताची कृपा आहे, आणि हे सर्व भगवंताच्या कृपेमुळे चाललंय। पण आपण विनाकारण अहंकार घेऊन बसलोय की हे माझ्यामुळे चाललंय। हा आपला केवळ आणि केवळ भ्रम आहे। घरात बघा, तुम्हाला नेहमी प्रपंचामध्ये काही माणसं, काही घरात महिला अशा असतात, घरातली जी मेन असतं ना, सूत्रधार काय म्हणतात तिला, घर प्रमुख, ती नेहमी आपल्या सुनेला शब्दाला टोचत राहते, पोरींनो नीट राहा, मी आहे म्हणून बरे। बरोबर आहे ना? तुम्हाला काहीच कळत नाही, तुमच्याच्याने काहीच होणार नाही, मी आहे म्हणून सर्व ठीक चाललंय। मी म्हणतो काही नाही, उलट तू जागा रिकामी कर, तू लवकर निघून जा वर, काही राहत नाही तुझ्या वाचून। फार फार झालं तर आम्ही 10 दिवस सुतक पाडू, कुणी आलं तर तेवढ्या पुरतं रडू, पुन्हा आम्ही आनंदात दिवस काढू, कुणा वाचून काही राहत। हा आपला गोड गैरसमज आहे की मी आहे म्हणून चाललंय, कुणाचंच कुणा वाचून राहत नाही, हे त्रिकाल सत्य आहे। हा भ्रम काढून टाका आपल्या डोक्यातला की माझ्यामुळं सर्व चाललं। काही माणसं म्हणतात ना, हे आहेत म्हणून गाव बरे, काही नाही, यांनीच गावाचा विकास होऊ दिला नाही। वस्तुस्थिती आहे, कुणाचंच कुणा वाचून राहत नाही, हे स्वीकारा। हे फक्त आणि फक्त भगवंताची कृपा आहे म्हणून चाललंय, म्हणून समाधानी राहा। माझ्या कथेतला एक बोध घ्या, आयुष्यात समाधानी राहा, जे आहे ना त्याच्यात समाधानी माना। आपलं दुर्दैव आहे, आपण आहे त्याच्यात आनंदी नाही, जे नाही त्याचं दुःख घेऊन बसलोय। तुम्ही बघा, आपल्याकडे स्विफ्ट डिझायर आहे ना, तिचा आनंद आपल्याला नाही आहे, फॉर्च्युनर नाही याचं दुःख आहे। हा, जे आहे त्याचा आनंद नाही आपल्याला, जे नाही त्याचं दुःख घेऊन बसलोय। म्हणून कथा, प्रवचन, सत्संग ऐकण्याचा मुख्य उद्देशच असा आहे की ईश्वराने जे तुम्हाला, मला, तुमच्या आईवडिलाच्या कृपेने जे आपल्याला प्राप्त झालं त्याच्यात समाधानी राहा। म्हणून तर म्हणता, देव ठेवील तैसे राहावे, जे आहे त्याच्यात समाधानी राहा। आपण विनाकारण रडत बसतो छोट्या छोट्या गोष्टीला, आम्हाला हे नाही, आम्हाला ते नाही, आम्हाला हे पाहिजे होतं, आमच्या शेजाऱ्याने किती मोठा बंगला बांधला, त्यांनी किती प्लॉटिंग घेतली, त्यांनी किती मोठ्या गाड्या घेतल्यात, म्हणून आम्ही विनाकारण दुःखी होतो। काही कारण नाही, जे तुमच्याकडे आहे ते आपल्याकडं खूप आहे। थोडं कडवं बोलू का तुम्हाला राग येईल असं? तुमची आमची लायकी नव्हती जेवढं आज देवाने आपल्याला दिले। काय म्हणणे नाना तुमचं? आपली लायकी होती का आपण 4 व्हीलरमध्ये बसावं? आपली लायकी होती का आपण बंगल्यामध्ये राहावं आलिशान? होतं काय आपल्याकडे पूर्वीचे दिवस आठवा जरा। एका टायमाला खाण्याची अडचण होती, आणि आज एवढं दिलं तरी समाधानी नाही आहे। म्हणून माझ्या कथेतला संदेश पुन्हा सांगेल, जे तुम्हाला मिळालं ना हे तुमच्या माझ्या अवकातीपेक्षा जास्त मिळालं। मी अवकात शब्द वापरतो व्यासपीठावरनं, खरं तर हा राग येईल कोणाला, चालेल, पण बोध ऐका। आपको जो मिला है, मुझे जो मिला है, मेरे भाग्य से अधिक मिला है। ज़रा ध्यान से सुनना, आपको जो मिला है, मुझे जो मिला है, वो मेरे भाग्य से अधिक मिला है। आपको जो मिला है आपके भाग्य से अधिक मिला है। आपकी औकात नहीं थी इतना मिलने वाली, लेकिन मिल गया।
और आगे सुनो, आपको जो मिला है आपके भाग्य से अधिक मिला है, मुझे जो मिला है मेरे भाग्य से अधिक मिला है। अगर किसी के पैर में चप्पल जूता नहीं, अगर किसी के पैर में चप्पल जूता नहीं तो रोना मत, दुखी मत होना, क्योंकि दुनिया में कई ऐसे लोग हैं जिसे मेरे भगवान ने पाए ही नहीं दिए। पैर नहीं है उनको, पाँव नहीं है। कितने लोग हैं ऐसे, बस स्टॉप पे जाओ, एयरपोर्ट पे जाओ, मंदिर के सामने जाओ, दोनों पैर नहीं है। सबके सामने भीख मांगते हैं। और हम कितने पागल हैं, हम रोते हैं कि हमारे पैर में बाटा कंपनी का बूट नहीं है। अरे पागल, पैर में चप्पल नहीं इसलिए रो रहा है? शुक्रिया अदा करो उस भगवान की जिसने कम से कम आपको क्या दिए? पैर तो दिए। जिनको पैर नहीं है उनको पूछो आप चप्पल की अपेक्षा करते हो क्या? वो तो कहता नहीं, बस मुझे पैर भी हो। इसलिए दाता तूने बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। अगर ना मिलती है दो हाथ मेरी, जरा सोचना, अगर ना मिलती है दो हाथ मेरी तो क्या थी जमाने में औकात तेरी? दाता तूने बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्र। रोज मना देवा आपकी कृपा से सब काम हो रहा है, बस करते हो तुम, नाम मेरा हो रहा है। हे सर्व देवाच्या कृपेने चालले नाना, तुम्ही आम्ही करणारे कोणीही नाही। मला सांगा, आपण जर करणारे असतो तर आपण इथेच असतो, काहीच करत नाही, तोच करतो। याचं एक उत्तम उदाहरण देऊ का तुम्हाला? उत्तम उदाहरण देतो, लक्षात घ्या। असं होऊ नये पण सांगतो। एखादा आजारी पडला, आपल्या कोणी ओळखीचा आजारी असेल, आपल्या नित्य व्यवहारातली गोष्ट सांगतो। माणसं किती स्वार्थी आहेत आणि मग देवाची सत्ता आहे का नाही याची जाणीव तुम्हाला करून देतो। माणूस एखादा ॲडमिट झाला, त्याचा इथे इलाज होत नसेल तर माणसं त्याला मुंबईला ॲडमिट करतात, ॲम्ब्युलन्समध्ये नेतात। आणि मग आपण गावात सारखे फोन करतो, का हो गणपतराव कसे आहेत, कुठपर्यंत आहेत? मग त्यांच्या सोबतचे नातेवाईक जे असतात ते आपल्याला सांगतात, हो आता गणपतराव म्हणजे XYZ, म्हणजे रिकामी जागा भरा, नाही तर चुकून तुमच्यापैकी कुणी असेल तर महाराजांनी आमचंच नाव का घेतलं, नो ऑब्जेक्शन। कुणीतरी नाव घ्यायचं म्हणून मी नाव घेण्यासाठी एक नाव घेतलं आहे। मग आपण नेहमी फोन करतो, का हो गणपतरावची तब्येत कशी आहे? अहो आत्ताच त्यांना ICUमध्ये ॲडमिट केलं, डॉक्टर काय म्हटले? डॉक्टर म्हटले वाट बघा। आणि मग एक तासाला, अर्ध्या तासाला आपण फोन करतो, गणपतराव कसे आहेत, गणपतराव कसे आहेत, ठीक आहे ठीक आहे। आणि दुर्दैवाने गणपतराव प्रिय झाले देवाला, गेले। आणि मग पहिला फोन गावात केला की आम्ही सगळे येतो, तयारीला लागा, बरोबर? हीच पद्धत आहे ना? आणि मग जेव्हा ते तिकडनं निघाले मुंबईकडनं आणि गावातली 4 माणसं तयारीला लागली, पण इथं तयारी झाले, पाहुणे रावणे सर्व आलेत। आणि मग पुन्हा आपण फोन करतो आणि मग असं म्हणतो का गणपतराव कुठपर्यंत आलेत? तुमच्याकडे काय पद्धत आहे? भाषा लगेच बदलते, डेड बॉडी कुठपर्यंत आहे? काय म्हणतोय आपण? डेड बॉडी कुठपर्यंत आली? मग तो सांगतोय कसारा पास केला, इगतपुरी पास केली। मग जाताना गणपतराव होता आणि येताना डायरेक्ट डेड बॉडी। प्रेत कुठपर्यंत आलंय? गणपतराव कुठे गेला? हात तर गणपतरावचे आहेत, पाय पण आहेत, डोळे पण आहेत, सर्वच आहे। पण मग आपण शब्द काय वापरलाय? डेड बॉडी। त्याचं कारण आहे त्याच्या हृदयातला असणारा राम निघून गेला, तो निकामी झाला। म्हणून जोपर्यंत त्याची कृपा आपल्यात आहे तोपर्यंत आपण सेफमध्ये आहोत। म्हणून तर आमच्या इकडे पद्धत आहे, तुमच्या इकडे मला माहिती नाही, माणूस मेल्यानंतर त्या अंत्ययात्रेसमोर जे चालणारे असतात ना,
तर ते चालणारे काय म्हणतात? राम नाम, राम नाम. तुमच्याकडे म्हणत नाहीत का? लाजू नका, काही अपशकून नाही, एकदम बरं माझ्यासाठी म्हणा. चला, राम नाम. म्हणजे मी मेलो चालतोय बघा, म्हणजे किती स्वार्थी जग आहे. माझ्यासाठी म्हणा म्हणलं की आवाज वाढला. धन्य बाबा तुमची, नाराज नाही मी, पण राम नाम सत्यच आहे, हे सत्य स्वीकारायला पाहिजे. फक्त दुर्दैव असं आहे, आपण ज्याला ज्याच्यात जो चालतोय त्याला ऐकू येत नाही, त्यालाच म्हणून काही उपयोग नाही. हे फक्त चालणाराने बोध घ्यायचा की राम नाम सत्य आहे. तुम्ही बघा, परत हेच तुमच्या पुढे दृश्य आणून देतो. आपलं लग्न असतं, लग्न झालं ना तुमचं, तुम्ही सगळे संन्याशी आहेत, मग काहीतरी मान हलवा ना, रिप्लाय द्या ना मला, झालं नाही, होणार आहे. हां, मग मला सांगा, लग्न झाल्यानंतर ते लग्नाचा जो नवरदेव असतो तो घोड्यावर बसलेला असतो आणि त्याचे जे फ्रेंड सर्कल असतं, मित्रमंडळी, ते नाचणारे डीजे समोर, ते नवरदेवाच्या पुढे असतात का मागे असतात? तो पुढे असतात, कारण तो नवरदेवाच्या जीवनातला कशाचा क्षण असतो? आनंदाचा क्षण. याच्यावरनं तरी आपण स्वतःला काहीतरी बोध घ्या. आपल्या जीवनात जेव्हा आनंदाचा क्षण असतो तेव्हा आपले मित्रमंडळी, आपले नातेवाईक आपल्या पुढे नाचतात, बरोबर? तसे बी नाचत नाहीत, नाचण्यासाठी खर्च घेतात. हां, पण आपल्या आनंदात ते नाचतात, पुढे नाचतात. आता हे चित्र फक्त थोडं पुढे चला. ज्या नवरदेवा पुढे नाचणारा मित्रमंडळी वर्ग होता तो नवरदेव गेला कुठं? शिमल्याला नाही, डायरेक्ट मोक्षधामला. आणि मग त्याची अंत्ययात्रा काढली. मग आता नाचणारे पुढे असतात का मागे? तुमच्या इकडे काय गणित आहे? प्रेताच्या मागे असतात का पुढे? बरं, लग्नात पुढे, मृत्यूनंतर मागे का? कारण समाज नेहमी आपल्या आनंदात आपल्या पुढे असतो आणि दुःखात मागे असतो. एवढं कळालं तरी मला वाटतं जीवन सुखी होईल. एवढं कळालं तरी, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसे आहेत तोपर्यंत तुम्हाला संदीप शेठ म्हणणारा वर्ग आहे. आणि ज्या दिवशी तुमच्या खिशातले पैसे संपले त्यावेळी डायरेक्ट संदीप्याच. मी एवढं स्पष्ट बोलणारा तुम्हाला कोणी भेटणार नाही. हे भगवान तेरे दो नाम, एक दामोदर दूसरा दाम. दामोदर बैठा रहे, दाम करे सब काम. हे भगवान तेरे दो नाम. बघा तुम्ही, तुम्हाला सेठ लोक तेव्हाच म्हणतात जेव्हा तुमच्याकडे माल असेल. त्याला अक्कल नसू द्या, फक्त पैसे असू द्या, तरी लोक सेठ म्हणतात. आणि एखादा पैशावाला असेल आणि त्याला जर रिवर्स आणायचं असेल तर फक्त त्याच्यासाठी एकच काम करतात त्याचे मित्रमंडळी, भावी नगरसेवक, भावी आमदार. समजावं याचे सगळे यांना संपवून टाकायचे. बघा तुम्ही, म्हणून जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तुमच्यावर तुमचा नातेवाईक प्रेम करणारा वर्ग आहे. माझं तर वैयक्तिक मत आहे, तुमच्यावर प्रेम करणारे 2% लोक आहेत. तुमच्यावर प्रेम करणारे 2% लोक आहेत. तुमच्यावर जे तुम्हाला वाटतं ना माझ्यावर खूप माझ्या बायकोचं प्रेम आहे, तुम्हाला वाटतं ना माझ्या मुलाचं, माझ्या सुनेचं माझ्यावर खूप प्रेम आहे, कुणाला वाटतं ना माझ्या मामाचं, माझ्या भावाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. बायको असेल, गर्लफ्रेंड असेल, नातेवाईक असतील, हे आपल्यावर फक्त 2 गोष्टीसाठी प्रेम करतात. एक, आपला गोरा चमडा आणि आपल्याकडे असणारे दमडा. गोरी चमड़ी और दमड़ी देख के ही दुनिया प्यार करती है. अगर आपके पास दमड़ी ना हो और चमड़ी ना हो तो कोई प्यार करने वाला मिलेगा ही नाही. मग तुमची चमडी आणि दमडी न पाहता प्रेम करणारा फक्त एकच वर्ग आहे, ते 2च, म्हणजे तुमच्या जीवनातले तुमचे आई वडील. तुमचं रूपही पाहत नाहीत आणि तुमचा पैसाही पाहत नाहीत. बाकी तुमची मित्र मैत्रिणी नातेवाईक 99% तुमची दमडी आणि चमडी पाहून प्रेम करणार आहे. आणि जर हे खरं नसतं तर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम दुनियात निर्माणच झाला नसता.
बायोडाटा जन्माला झाला नसता का, तर एज्युकेशन, चेहरा आणि प्रॉपर्टी या दोन गोष्टी पाहिल्या जातात का नाही? मग दमडी और चमड़ी देख के ही दुनिया प्यार करती है, मतलब की दुनिया है, कोण किसी का नहीं यारो. आणि हे कर्दमजीला कळालं, म्हणून कर्दमजी ध्यानस्थ बसले आणि देवाला म्हणतात, प्रभू आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, बस नाम मेरा हो रहा है. आणि कर्दमजी ध्यानाला बसले. कथा गोड आहे, नीट ऐका. कर्दमजी तब्बल 14,000 वर्ष तपश्चर्यात बसले. किती हजार? 14,000. आणि मग कर्दमजीचे डोळे उघडले आणि कर्दमजीने एक पुढं दृश्य पाहिलं. कर्दमजीने एक दृश्य पाहिलं आणि कर्दमजीने पाहिलं, एक अंगावरची साडी फाटलेली आहे, केस विंखुरलेले आहेत, चेहऱ्यावर सुरकुट्या पडलेल्या आहेत. एक स्त्री पुढे दिसली. कर्दमजीने हात जोडले, देवी आप कोण आहे? कर्दमजीने काय केलं, देवी आप कोण आहे हा प्रश्न कुणाला विचारला माहिती आहे? स्वतःच्या बायकोला, कारण ती देवूती होती. हे ध्यानस्थ बसले, हे विसरून गेले की आपलं लग्न झालंय, पण आपला पती ध्यानस्थ बसल्यामुळे रोज ती कुटियाची साफसफाई करायची, तिथं दिवा लावायची, वाट बघायची आपल्या पतीची समाधी कधी उत्थान होईल. आणि ज्या दिवशी समाधी उत्थान झाली त्या दिवशी पहिला प्रश्न विचारला, देवी तू कोण आहेस? काय वाटलं असेल होत्या देवतीच्या मनाला? कोण विचारते आपल्याला? स्वतःचा मालक, नवरा, पती, की देवी तू कोण आहेस? किती दुःख झालं असेल दादा तिला, किती दुःख झालं असेल. आणि हे जर आपल्यापैकी जर कोणी विचारलं तर मग काय होईल? बघा तुम्ही, आता मला म्हणजे जास्त नाही बोलतात पण बोलतो मी. एक संदीप दादा माझ्यासाठी एक काम करा आज. आता आपली कथा झाली ना की हे सगळे घरी जातील, तुम्ही आपण थोडे 1-1.5 तास मीटिंग करू, तोपर्यंत घरचे जाऊन झोपतील. मग तुम्ही निवांत एकट्याने घरी जायचं, कडी वाजवायची, बरोबर? तुमच्या मिसेस दरवाजा उघडतील आणि फक्त आज एक प्रयोग करा, म्हणा देवी तू कोण आहेस. आजचा दिवस प्रयोग करा फक्त माझ्यासाठी. उद्या आम्ही तुम्हाला कोणत्या दवाखान्यात भेटायला येऊ सांगा, बरोबर आहे का नाही? ती म्हणेल सांगू का तुम्हाला मी कोण येते? साक्षी कुठे आपली? साक्षी 2-3 साक्षीला आहेत ना, मी कोण आहे तुमची पुरावा आहे. आणि मला विचारताय की मी कोण आहे. पण देवतीला राग आला नाही. तिने सांगितलं, नाथ स्वामी मी तुमची पत्नी सौभाग्यवती देवती. कर्दमजीचे डोळे उघडले. वा देवती तू? अगं मी तर विचार केला, मी ध्यानाला बसलो आणि तू तुझ्या आईकडे निघून गेली असेल. देवती म्हणली, ना आलता मला आईचा फोन ये म्हणून, पण माझं कर्तव्य आहे, माझा पती ध्यानाला बसल्यामुळे पतीला मी एकट्याला सोडून येणार नाही. म्हणून माझ्या माता भगिनींना एक संदेश आहे माझा, नवऱ्याला एकटं आपण कधी सोडायचं नाही. आणि तीन ठिकाणी तरी नवऱ्याला एकटं सोडायचं नाही. तो आजारी असेल, दवाखान्यात ॲडमिट असेल तर त्याला एकटं सोडायचं नाही. तो दुःखी असेल, टेन्शनमध्ये असेल, त्याला कधी एकटं सोडायचं नाही. आणि आनंदातही त्याला कधी एकटं सोडायचं नाही, सोडून जायचं नाही. आणि आता मला खरं बोलू द्या, या देवतीच्या जागेवर जर आपल्यापैकी एखादी असती तर ती म्हणली असती, तू बस पूजा करत, मी चालली निघून. किंवा मग आपल्याच आईने आपल्याला 10 वेळा बोलवून घेतला असतं. म्हणून माझी विनंती आहे माझ्या आईला, मुलीचं लग्न करून दिले ना, फक्त बेटा काय चाललंय एवढंच विचारत जा. तिच्या संसारात जास्त लुडबुड करू नका. माझा मित्र एक वकील नाशिकमध्येच उद्या कथेला येणार आहे, तो त्यांनी मला सांगितलं, गुरुजी आमच्या कोर्टात 99% घटस्फोट आहेत, केसेस आहेत. का? तर फक्त संसारात नवरा बायकोच्या एकाचा एकावर संशय, डाऊट. आणि दुसरी गोष्ट, लेकीच्या जावयाच्या संसारात
सासू सासऱ्याचं होणारं अतिक्रमण हेच कारण आहेत. मग माझी विनंती आहे, लेक आनंदात आहे ना, हा ती दुःखी असेल तर तुम्ही आवर्जून तिला विचारपूस करा, पण जास्त संसारात इंटरफेअर करू नका. तिला आनंदाने संसार करू द्या. आणि जर जास्तच एखादीचं मुलीवर प्रेम असेल तर बाई लग्न करू नको, तिला तुझ्याजवळ ठेव, दुसऱ्याच्या मुलाचं वाटोळं करू नको. हे कल्याण होणारी गोष्ट आहे. देवती गेली नाही, पतीची सेवा केली, कारण पतीची मता अनुसरणी पतिव्रता. पतीची सेवा करणं हीच ईश्वर पूजा आहे. आणि मग देवतीने विचारलं, स्वामी मी तीच तुमची पत्नी आहे. कर्दमजी म्हणले, तुला काय अपेक्षा आहे? देवती म्हणली, प्रभू मला अपेक्षा काय असणार आहे, एका पतीकडनं पत्नीची काय अपेक्षा आहे, मला आई होण्याचं सुख पाहिजेत. आणि राजा परीक्षितीला सुखदेवजी सांगतात, राजन दोघंही कामद नावाच्या विमानात बसले, दोघंही युवा झालेत, बिंदू सरोवरामध्ये गेले, स्नान केलं, दोघं तरुण झाले, संसारिक जीवनाला प्रारंभ झाला. आणि संसारिक जीवनाला प्रारंभ झाल्यानंतर पहिली मुलगी जन्माला आली कर्दम आणि देवतीला. कर्दमजीला आणि देवतीला मुलगी जन्माला आल्याबरोबर कर्दमजीने सांगितलं, तर जुना स्टॅम्प पेपर आण. काय ठरलं होतं आपलं, एक संतती झाल्यावर मी जंगलात जाईल. देवती हुशार होती. देवतीने कर्दमजी पुढे हात जोडले, सांगितलं, नाथ स्वामी मला मान्य आहे, आपला करार झाला की एक संतती झाल्यावर तुम्हाला संन्यास घ्यायला मी परमिशन देईल, पण थोडं लक्ष तर इकडे द्या. अहो आपल्याला मुलगी झाली. कर्दमजी म्हटले, मग? अहो मुलगी म्हणजे पराया धन आहे, मुलगी म्हणजे पराया धन आहे. ती 20-22 वर्ष आपल्याजवळ राहील आणि एक ना एक दिवस तिचं लग्न करून द्यावं लागेल. मग तुम्हीच संन्यास घ्याल, ती तिच्या नवऱ्याच्या घरी जाईल, मला आधार कोण आहे? माझी विनंती आहे, दुसरी संतती होऊ द्या. माझ्याकडं काय बघता? परत दुसरी संतती झाली, ती पण मुलगीच. पुन्हा तेच उत्तर. तिसरी संतती झाली, ती पण मुलगीच. चौथी संतती झाली, ती पण मुलगीच. आणि एकच उत्तर, मुलगी पराया धन आहे, ती निघून जाईल, मला कोण आहे? बाबा पाहता पाहता 9 मुली झाल्यात. किती? 9 मुली कर्दमजीला आणि देवतीला झाल्यात. आणि मग कर्दमजी म्हणले, राम राम राम, मी तर पक्का संसारिक झालोय. शब्द दिला होता एक मुलगी एक संतती झाल्यावर जंगलात जाईल, आणि इथं 9 मुली झाल्यात. हो ऐका, त्या 9 मुली कोण आहेत? त्या 9 मुलीचे नाव आहेत, पहिली आहे कला, दुसरी आहे अनुसया, तिसरी आहे श्रद्धा, चौथी आहे हवीरभुका, पाचवी आहे गती, 6वी आहे क्रिया, 7वी आहे ख्याती अरुंधती, आणि 9वी आहे शांती. ह्या 9 मुली आहेत. आणि ह्या 9 मुली 9 सिद्ध पुरुषांना दिल्यात, म्हणजे त्यातल्या 7 सप्तऋषीला दिल्यात. त्यातली जी अनुसया नावाची मुलगी आहे ती दत्तात्रय भगवंताची आई म्हणजे आत्री ऋषीला दिली, आणि त्यांच्यापासून दत्तात्रय भगवंताचा जन्म झाला. बोल दत्तात्रय भगवान की. तुमच्या लक्षात आलं दत्तात्रयांचा जन्म कोणाच्या वंशात झाला? मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर त्या देवहूतींनी 9 मुली होऊ दिल्या नसत्या, पहिल्याच मुलीला जर सोनोग्राफी केली असती तर ह्या 9 मुली जन्माला आल्या नसत्या. आणि त्यातली जर अनुसया नावाची मुलगी जन्माला आली नसती तर ती आत्री ऋषीला देण्यात आली नसती. आणि आत्रीचं आणि अनुसयाचं लग्न झालं नसतं तर दत्तात्रय भगवान पाहायला मिळाले नसते. या कथेचा अर्थ पुराणिक शास्त्राचा आणि परमार्थाचा तुम्हाला कितपत घ्यायचं ते घ्या, पण विज्ञानाच्या दृष्टीने माझं ऐका, सामाजिक संदेश ऐका. गर्भातल्या मुलीची हत्या करू नका. कोण मुलगी कोण श्रेष्ठ ठरेल का सांगता येत नाही. मला सांगा, आमच्या हल्लीच्या बहीण ताई एक मुलगी झाली की दुसरी मुलगी नको म्हणते. का? तर सोनोग्राफी करते, गर्भाच्या बाळातली हत्या करते. कशासाठी ताई? का नको आहे तुला मुलगी? जर तुला मुलगी जड होत असेल तर मुलीला कधी जड मानू नकोस, मुलीला कधी बोझ मानू नको, कारण मुलगी अशी एकमेव कन्या आहे ती दोन्ही घराचा दिवा उज्ज्वल करते.
आणि मला सांगा, जी ताई सोनोग्राफी करून गर्भातल्या बालाची हत्या करते ना, मला असं वाटतं तुझ्या वेळेला तुझ्या आईने हाच प्रयोग करायला पाहिजे होता, म्हणजे तू इथे दिसली नसते. सांगा, जर गर्भातल्या मुलीची हत्या झाली असती तर भारतरत्न लता दिदी मिळाल्या असत्या, सावित्रीबाई फुले मिळाल्या असत्या, रमाबाई आंबेडकर मिळाल्या असत्या, मुक्ताबाई मिळाली असती, जनाबाई मिळाल्या असत्या, आपल्याला प्रतिभाताई पाटील मिळाल्या असत्या. मग गर्भातल्या मुलीची कधी हत्या करू नका, हे माझं शास्त्र पुराण सांगतं. मग देवतीने गर्भातल्या मुलीची हत्या केली नाही, कारण मुलगी ही कल्याणकारी असते. आपण वंशाच्या दिव्यासाठी गर्भातल्या मुलीची हत्या करतो, बरोबर आहे का नाही? आपल्याला काय पाहिजेत वंश चालवायला? दिवा पाहिजेत. काय पाहिजे आपल्याला? दिवा पाहिजे ना, दिवा लावायला. आणि किती दिवे लावले तुम्हाला माहिती आहे? तुमच्या दिव्याने. तुमचा दिवा किती दिवे लावतो हे आम्हाला माहिती आहे, तरी दिवा पाहिजेत. पण माझं वाक्य परत ऐका, दिवा हा कशात लावला जातो बाबा? तुमच्याकडे दिवा असतो ना दीपावलीला, तो दिवा कशात लावतात? मातीची असते ती, काय असते ती? पंती. बरोबर, दिवा लावायला पंती पाहिजेत. दिवा लावायला काय पाहिजेत? पंती पाहिजेत. दिवा लावायला पंती पाहिजेत. दिवा लावायला पंती पाहिजेत. नाही कळालं? दिवा लावा, पण दिवा लावायला कोण पाहिजेत? पण ती पाहिजे. ती नसली तर तू काय दिवे लावणार आहेस? पण ती पाहिजेत. आणि जर तू तिलाच जन्माला येऊ देत नसतील तर कुठे दिवे लावणार आहेस? मग हायच कुंभमेळा नाशिक त्र्यंबकचा, करा भरती. म्हणून कोण पाहिजे? पंती पाहिजेत. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. लक्षात आलं? मराठी शब्द. पण ती पाहिजे, तिच्याशिवाय दिवा लागत. म्हणून तर मुलगी दोन्ही घरचा दिवा लावते, आईलाही सांभाळते आणि सासू सासऱ्यांनाही सांभाळते. आता मात्र थोडं बिघडलं वातावरण या मोबाईलच्या दुनियात. मला आता एक गोड सांगावं असं वाटतं, हल्लीच्या मुलींना सासू सासरे सांभाळायला नको आहेत. त्या ज्ञान मात्र फेसबुकचं आणि त्या इंस्टाचं ज्ञान देतात. घरी गेली ना आईवडिलाला भेटायला, तर भावाला आणि आपल्या वहिनीला सांगते, वहिनी दादा आईवडिलाची काळजी घे. आणि तू तुझ्या सासू सासऱ्याला कॉफी पण देऊन नाही आलीस. म्हणजे तुझ्या आईवडिलाची काळजी तुझ्या वहिनीने भावानी घ्यावा असं तुला वाटते, पण तुझ्या पतीला जन्म देणाऱ्या आईवडिलाचं संगोपन कोण करायचं आहे? फक्त आपण असंच म्हणतोय की माझ्या आईवडिलाची सेवा व्हावी. पण जर माझे सासू सासरे हेच माझे आईवडील आहेत, हे जर प्रत्येक मुलींनी समजलं ना, तर महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद होतील. गरज पडणार. आणि हे कथा कीर्तन नाना त्याच्यासाठीच ऐकायचे आहेत. हे काय टाईमपास म्हणून नाही ऐकायचं. आपल्यात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजेत, आपल्यात काहीतरी बदल झाला पाहिजेत. आणि 9 मुली 9 ऋषींना दिल्यात. शेवटी कर्दमजीच्या लक्षात आलं, आपल्याला देवानी प्रॉमिस केलं होतं की मी तुझा मुलगा म्हणून जन्माला येईल. आणि मग पुन्हा देवाला प्रार्थना केली, प्रभू मेरा छोटा सा संसार हरी आ जाओ एक बार. आणि भगवंताला प्रार्थना केली. आणि प्रभू एक वेळा कर्दमजीच्या संसारात येतात. 1 मिनटं भजन घेऊया. हरी बोल. वेळ कमी आपल्याकडे.
जाओ, मेरी नैया पार करा जाओ, मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार, मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार, हरि आ जाओ एक बार, हरि आ जाओ एक बार। प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। मेरा छोटा सा संसार हरी आ जाओ एक बार। आणि कर्दमजीने प्रार्थना केली, देवा तू मला प्रॉमिस केलं होतं मी मुलगा म्हणून जन्माला येईल, आता ती वेळ आलेली आहे, तू माझा मुलगा म्हणून जन्माला ये। 9 मुलीच्या नंतर कर्दम आणि देवतीला एक मुलगा जन्माला आला, तो भगवंताचा अवतार, त्यांचंच नाव बोल कपिल भगवान की। हे कपिल भगवान म्हणजे सांख्य शास्त्राचे ज्ञाते, यांनी सांख्य शास्त्र निर्माण केलं। 6 शास्त्र आहेत ना, त्यापैकी सांख्य शास्त्राचे जनक म्हणजे कपिल ऋषी। आणि याच कपिलाने आपल्या आईला तत्वज्ञान दिलं आणि म्हणून तिथून पुढे त्या तत्वज्ञानाचं नाव पडलं कपिल गीता। गीता नुसते श्रीमद भगवत गीताच नाही, श्रीमद भगवत गीता वेगळी, अष्टवक्र गीता वेगळी, ग्राम गीता वेगळी आणि कपिल गीता वेगळी। प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। राजा परीक्षितला सुखदेवजी सांगतात, राजन वेळ होत चाललाय, थोडं लवकर उरका, परत उशीर होतोय। परीक्षितजीने प्रश्न विचारला, महाराज ठीक आहे 3 मुलीचा विस्तार आमच्या लक्षात आला, आकृती प्रसूती देवती, पण मनू आणि शत्रुपाला 2 मुलं होते, एक प्रियव्रत आणि उत्तानपाद, तर यांच्या वंशाच्या कथा आम्हाला सविस्तर सांगा। तर प्रियव्रत भगवत भक्त आणि उत्तानपादाचा वंश वाढला, तर उत्तानपादाच्या वंशात कोण जन्माला आलं याची कथा 10च मिनिटं सांगतो आणि डायरेक्ट बाकीच्या कथा फक्त स्पर्श करत करत कृष्ण जन्माकडे तुम्हाला नेतो। फक्त आता एक विनंती आहे माझी, मी ही उत्तान